नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात काय महत्त्वाच्या 10 घडामोडी घडल्यात पाहूयात। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना पुणे कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात 19 ऑगस्ट म्हणजेच उद्या प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश पुणे कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। राहुल गांधी यांना पुणे कोर्टाने कलम 204 अंतर्गत हे आदेश दिलेले आहेत। दिवंगत विनायकराव मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यामध्ये संपन्न झाली। यावेळेला कार्यकारिणीचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे पुढील 5 वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून डॉक्टर ज्योती मेटे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर मेटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम 5 जागा लढवणार असल्याचे सूतोवाच केले आहे। या सर्वसाधारण सभेमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कामकाज करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नूतन कार्यकारिणीची निवड, त्याचबरोबर एका ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळाची देखील निवड करण्यात आलेली आहे। आणि शिवसंग्रामचे जे 2 मुद्दे आहेत त्यांच्या आधीपासून ते जातात शिवसंग्रामची स्थापना ज्या मुद्द्यांना घेऊन झालेली आहे ते दोन्ही मुद्दे पुढे घेऊन जाण्याचं आम्ही ठरवलं आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसंग्राम सध्या तरी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली पूर्ण ताकद राखून आहे। त्यामुळे त्या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसंग्राम निवडणूक लढवण्यासाठी सद्यस्थितीमध्ये तरी पुण्यामधनं आम्ही त्याबाबत विचार केलेला नाही, परंतु दुसऱ्या पातळीवरनं आम्ही आता ज्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्राथमिक चाचणी आपण ज्याला म्हणू शकतो ती आमची चालू आहे। आणि त्यात जर आम्हाला काही बाबी अनुकूल आढळल्या निश्चितच आम्ही पुण्यामधनं देखील तो विचार करू। म्हणजे पुणे बाजूला ठेवलंय असं अजिबात नाही। जुन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली। त्यामुळे महायुतीमधील मतभेद आज समोर आले। नारायणगाव येथे जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवल्यानंतर आशा बुचके यांनी शासकीय कार्यक्रम घेऊनही घटक पक्षांना डावलले जात असल्याचा आरोप करत पालकमंत्र्यांची मस्ती खपून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय। मला ठोशा मारायचं काम करतायत, हटवा बोलणार नाही, जोपर्यंत हातात आम्ही बोलत नाही। जा काय काय करून द्या। चला पोलीस डिपार्टमेंटची आम्हाला धमकी देतात, इथे आम्हाला ठोशे मारतात आणि घाबरत नाही। प्राण गेला तर बेत्तर हलणार नाही। काय विषय आहे आणि तुम्ही का विरोध केला? या विरोध फक्त प्रशासकीय बैठक आहे आतमध्ये पर्यटनची, आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही। शासकीय बैठक आहे, त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून। आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात। पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकतं, मतदान कोणी कुठे केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री। पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग म्हणाई कोलकाता येथील महिला डॉक्टर अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आज पुणे रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ 1 तासाचे मूक आंदोलन करण्यात आलं। यावेळेला उपस्थितांनी रघुपती राघव राजाराम सबको सन्मती दे भगवान या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या प्रार्थनेचे सामूहिक वाचन देखील केलं आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आले। या अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपी तरुणाला आरटीओने धडे दिलेत। या तरुणाला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग देण्यात आले। त्याला वाहतुकीचे नियम, वाहन कसे चालवावे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होते या सर्व गोष्टी सांगण्यात आल्या आहेत। या प्रकरणामधील आरोपी तरुण सध्या जामिनावरती बाहेर आहे। विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवश्री नारद पत्रकारिता पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली। ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सकाळ माध्यम सुमाचे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाइम्सचे पुण्यामधील बातमीदार प्रसाद पानसे, मराठी किडा या सोशल मीडिया पेजचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर, कोल्हापूर येथील टोमॅटो एफएमच्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। या वर्षीचा जो नारद पुरस्कार आहे तो नारद पुरस्कार आम्ही देत असताना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आहे तो आपण सकाळ समूहाचे
संपादक सम्राट फडणीस यांना आपण प्रमुख पुरस्कार देत आहोत. त्याच्यानंतर 2 आश्वासक पत्रकारिता पुरस्कार आहेत. तर त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ बातमीदार प्रसाद पानसे यांना आपण पुरस्कार देत आहोत. त्याचबरोबर यंदा आपण या 12 वर्षात प्रथमच रेडिओमध्ये काम करणाऱ्या कोणाला तरी पुरस्कार देतो आहोत. यावर्षी टोमॅटो FM या कोल्हापूरच्या पुढारी वृत्त समूहाच्या नभोवाणी वाहिनीच्या ज्या कार्यकारी निर्माता आहेत रसिका कुलकर्णी यांना आपण हा एक पुरस्कार देतो आहोत. आणि समाज माध्यमांमधला जो पुरस्कार आहे तो मराठी किडा या यूट्यूब वाहिनीला देत आहोत. ही वाहिनी चालवणारे सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना आपण या निमित्ताने गौरवणार आहोत. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटपर्यंतची मेट्रो सेवा ऑगस्टमध्ये जनतेसाठी खुली होणार अशी अपेक्षा होती. मात्र तांत्रिक बाबींमुळे ते काम लांबणीवर पडलंय. आता बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असून येत्या काही दिवसात ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असा अहवाल अधिकाऱ्यांनी दिलाय. त्यामुळे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार काम पूर्णत्वाच्या जवळ आल्यामुळे महामेट्रोने मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्याशी संपर्क साधलाय. 3 स्थानकांसह संपूर्ण भागासाठी सुरक्षा तपासणीची व्यवस्था करण्यात आली. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुण्यामधील गणेशोत्सवात पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक आणि वाहतूक कोंडीबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच नव्या मंडळांच्या परवानगीसाठी आलेल्या अटी शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली. यंदा गणेश मंडळांच्या मिरवणुकीमध्ये एका पथकात 50 ढोल आणि 10 ताशांचा पोलिसांकडून परवानगी देण्यात आली. तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरामधील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली. गेल्या वर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात 50 ढोल आणि 10 ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. यंदा देखील तीच संख्या निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त 3 ढोल पथकांचा समावेश गणेश मंडळांना करता येणार आहे. ती संख्या निश्चित करून पोलिसांना सांगा अशा सूचना देखील गणेश मंडळांना पोलिसांकडून देण्यात आल्या. आज पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या 324व्या जयंती सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये समस्त पेशवे प्रेमींनी सहभागी घेत बालगंधर्व रंगमंदिर येथून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास अभिवादन करून या बाईक रॅलीची सुरुवात केली. नंतर शनिवारवाडा येथे तिचा शेवट करण्यात आला. प्रभू रामचंद्र आणि अयोध्या आपल्या अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहेत. मात्र काही लोकांनी त्याचं राजकारण केलं असून अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा आहे. लोकसभेला ज्या पद्धतीने गाफील राहिलो तसे विधानसभेला राहू नका, जागृत रहा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. पुण्याच्या हडपसर हांडेवाडी परिसरामधील श्रीराम चौकामध्ये प्रभू श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी बोलत असताना आपलं हे मत व्यक्त केलं. यावेळेला भर पावसात मोठ्या उत्साहात नागरिकांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. वेळ झाले पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.